नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीच्या संदर्भाने एक महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत. पवित्र पोर्टलवरती एक प्रेस नोट प्रसिद्ध झालेली आहे. व्यवस्थापनांसाठी ज्या सूचना होत्या, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरती जाहिरातीविषयक ज्या सूचना देण्यात आल्या होत्या, संस्थांना जागा अपलोड करण्यासाठी मुदतवाढ देखील देण्यात आली होती. स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांना त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पोर्टलवर आरक्षण निहाय आणि विषय निहाय रिक्त पदे नोंद करण्याची सुविधा 1/5/2026 पासून ते 31/5/2026 पर्यंत देण्यात आली होती. त्यानंतर जास्तीत जास्त रिक्त पदांचा समावेश जाहिरातीत व्हावा या हेतूने 20/7/2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. व्यवस्थापनांनी पोर्टलवर नोंदणी करून जाहिरातीतील आरक्षणनिहाय माहितीची नोंद करण्याची मुदत यात आता संपुष्टात आलेली आहे. म्हणजे 20 तारखेला ही मुदत संपण्यात आलेली आहे. वरील कालावधीमध्ये पोर्टलवर नोंदणी केलेल्या सर्व व्यवस्थापनांना त्यांच्या जाहिराती पोर्टलवर प्रकाशित करण्याची उर्वरित प्रक्रिया लवकरच पूर्ण येईल. तथापि काही व्यवस्थापनांच्या जाहिराती पोर्टलवर अद्यापही अपूर्ण आहेत. त्यांना 21/7/2026 रोजी दिवसभरात पूर्ण करता येईल. म्हणजे रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु जागा अपलोडच्या बाकी राहिल्या असतील तर त्यांना 21 तारखेचा तो दिवस देण्यात आला होता. त्या संबंधित व्यवस्थापनांनी दिलेल्या मुदतीत पूर्ण कराव्यात, अन्यथा आपली अपूर्ण जाहिरात निवड प्रक्रियेत पुढे विचारात घेता येणार नाही याची नोंद घ्यावी. म्हणजे आतापर्यंत जेवढ्या जाहिराती अपलोड झालेल्या आहेत तेवढ्या जाहिराती असणार. आता कोणत्याही प्रकारची मुदतवाढ यामध्ये मिळालेली नाही. विहित मुदतीत पोर्टलवर जाहिराती पूर्ण झाल्यानंतर आलेल्या सर्व जाहिराती पात्र उमेदवारांना एकत्रित पाहण्याची सुविधा देण्यात येईल. पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील अर्हतेनुसार पात्र उमेदवारांना तदनंतर यथाशीघ्र प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जातील. त्याबाबत सूचना स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे आता जाहिराती अपलोड करून झालेल्या आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना आता ह्या जाहिराती काही दिवसानंतर दिसतील आणि त्याला प्राधान्यक्रम देण्याची सुविधा उपलब्ध देखील करून दिली जाईल. आता पोर्टलवरती जेव्हा जाहिराती येतील तेव्हा तुमची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता पाहून त्यानुसार तुम्हाला प्रिफरन्स द्यायचे आहे. सेल्फ सर्टिफाईड करताना समजा तुमच्या विषयामध्ये काही चूक झाली असेल किंवा तेव्हा जर काही मिस्टेक झाली असेल तर प्रिफरन्स लिमिटेड आहेत. त्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्राचे प्रिफरन्स नाही. त्यामुळे त्याचा विचार करून या ठिकाणी तुम्ही प्रिफरन्स द्या. आता तुमचं स्पेशलायझेशन एखाद्या विषयामध्ये होतं परंतु त्यामध्ये जर सेल्फ सर्टिफाईड मध्ये तुम्ही दोन एक्स्ट्राचे विषय टाकले असतील तरी सुद्धा तुम्ही विचार करून जो तुमचा स्पेशल सब्जेक्ट आहे तोच प्रिफरन्स देताना द्या, जेणेकरून लिमिटेड प्रिफरन्सला त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि पुढे जाऊन तुम्हाला काही अडचणी निर्माण होणार नाही. त्यामुळे आता जाहिराती तर अपलोड झालेल्या आहेत. आता वाट पाहावी लागेल की आस्थापनांना आता या ठिकाणी विद्यार्थ्यांना टॅब कधी उपलब्ध होतो आणि त्यासाठीच्या स्वतंत्र सूचना या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहेत. अशा महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.